गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी ज्ञान प्रताप भगवान मुझे एक साधक येईल ती बिघडलं त्याला काय हवं समजायला काय कळावं ते वर्गाचं मागता माझी वागते एकदा ते आनंदात रमलं तर लोकांना येळं झाले ते आता ते त्याला कळा नाही खूप काहून शिकलं विचारायचं पारमार्थिकच मी तसं नको करू एक पट्टी नाम धरी मला वाचा जो सुख नित्य प्रकाश विभुनाम रूप आधार मती न लखे जी मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा नम शक्ति धने सगने जा कृपालु सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताको होत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन शकत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिहिले सोहम आपया बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। न्याय महत्वाचा विचार आहे। न्याय रीति से शक्ति लक्षण हो अथ शक्ति लक्षण दोहा। थांब एक मिनिट पाठ्यवाक्य शक्तीचं वाक्य वेदांत शास्त्रा दृष्टीने ते लक्षात ठेवा चला वाचा कारण ते लक्षात ठेवल्यावर ह्याची कुठे चूक आहे कुठे कमी पडला आहे हे लक्षात येईल। हां वाचा या पदते या अर्थ की हे सुनते ही प्रतीति ऐसी इच्छा ईसकी शक्ति न्याय की रीति। टीका या पदते कहिए घट पदते या अर्थ की कहिए कलश अर्थ की सुनते ही प्रतीति कहिए ज्ञान सर्व पुरुषन को होवे ऐसी जो ईश्वर की इच्छा ताकू न्याय शास्त्र में शक्ति कहे है। झालं ते विषय आलं का लक्षात त्याने शक्ती कशाला म्हणते वेदांती पदाचा अर्थाशी जो संबंध बस झालं आणि कशाला म्हणते ईश्वर इच्छेला पुरुषाला जे काय पदार्थाचं ज्ञान होतं त्या ज्ञानाला कारण त्या पदामध्ये शक्ती आहे का नाही इतकं काय सांगता येत नाही म्हणलं ईश्वर इच्छा आहे पदाच्या श्रवणाने अर्थाचं ज्ञान जे होतं पदाचं ज्ञान होतं ते ईश्वर इच्छेने आणि ते ईश्वर इच्छा ही शक्ती आहे असं त्यांचं म्हणणं आहे। अथ स्वरीती शक्ति लक्षण स्वरीती शक्ति लक्षण अर्ध शंकर छंद सामर्थ्य पद की शक्ति जानहु वेद मत अनुसार बरोबर सो वनी में जिम दाह की है शक्ति त्यू निरधार। टीका घट पद के श्रोता को कलश रूप अर्थ के ज्ञान करने का जो घट पद विषय सामर्थ्य सोई घट पद में शक्ति है तैसे पट पद के श्रोता को वस्त्र रूप अर्थ के ज्ञान करने का जो पट पद विषय सामर्थ्य सोई पट पद में शक्ति वृत्ति है ऐसे सर्व पदन में जानी लेना। दृष्टांत
जैसे वनी में अपने से मिलते ही वस्तु के दाह करने की सामर्थ्य रूप शक्ति है, तैसे श्रोता के कर्ण से मिलते ही वस्तु के ज्ञान करने की जो पद विषय सामर्थ्य तो शक्ति कहिए है। सामर्थ्य नाम समर्थपणे का है, जाकू समर्थाई कहे और बल भी कहे है, जोर भी कहे है। जैसे अग्नि में दाह की शक्ति है, तैसे जल विषय गीला करने की, तृषा दूरी करने की और पिंड बांधने की जो समर्थाई है तो शक्ति है। इस प्रकार से सर्व पदार्थन विषय अपना अपना कार्य करने की सामर्थ्य है तो ही शक्ति है। यह वेद का सिद्धांत है। हे कोण म्हणते? वेदांती. आता तुम्हाला कळलंच आहे वाचल्याबरोबर. पदामध्ये पदाचा आता ज्ञान करण्याची शक्ती, त्याला सामर्थ्य म्हणा, जोर म्हणा. आणखी काय तिसरं नाव? बल म्हणा. हा, कारण त्या पदामध्ये शक्ती, बल, सामर्थ्य असं वेदांचं म्हणणं आहे. त्याला उदाहरण दिलं, घटपदाने घटाचं ज्ञान होतं, पटपदांत पटाचं ज्ञान होतं. आपापल्या पदार्थाचं पद जे आहे त्या पदार्थाचं त्या पदाने ज्ञान होतं का, त्याचा संबंध आहे. ह्याला उदाहरण दिलं. जसं अग्नीच्या ठिकाणी दाह करण्याची शक्ती आहे, पाण्याच्या ठिकाणी ओले करण्याची शक्ती आहे, त्याप्रमाणे पदाच्या ठिकाणी आपल्या पदार्थ ज्ञान करण्याची शक्ती, त्यावर सामर्थ्य म्हणा, जोर म्हणा, काय म्हणा, हे वेदांचे समज बरं का. कारण विषय असा लक्षात ठेवायचा महत्वाचा, शब्दाची शक्ती जर कळली तर वृत्ती त्या पदार्थाची अंतःकरणाची वृत्ती त्या पदाच्या शक्ती वृत्तीद्वारे पदार्थाशी संबंधित झाली की मग मात्र अर्थ कळण्यामध्ये संशय नाही. आणि पदाची शक्ती जर नाही कळली तर अर्थ कळण्यामध्ये शक्ती कमी पडते. अर्थ बिनचूक कळत नाही. पदाचा अर्थाचा संबंध आहे हे निश्चित कळावं लागतं. मग ते कोणते पद असेल, व्यावहारिक असेल, अव्यावहारिक असेल, वैदिक असेल, अवैदिक असेल, कोणते पद असो त्या पदार्थ. चला, ताही को निर्धार कहिए निश्चय कर और न्याय की रीति त्यागने को योग्य है. आणि त्या विषयाचा तो निश्चय करा. आता आम्ही जे सांगितलं त्याचा. आणि न्यायाची रीती जी आहे त्याग, न्यायाच्या रीतीचा विचार करू नको. प्रश्न, वर्ण समुदाय से जुदी शक्ती नहीं, या ते ईश इच्छा शक्ती है. आता ते काय म्हणतात पुन्हा, वर्ण समुदाय. वर्ण समुदायाचं वाक्य आहे, वर्ण समुदायाचं पद आहे. राम आणि म हे वर्ण आहे. या दोन्हीच्या संबंधाने पद होतं आणि त्या पदामध्ये शक्ती आहे असं वेदांतच मत आहे. असं पण हे काय म्हणतात आता, वर्ण समुदाय आहे का नाही, त्या वर्ण समुदायावर शक्ती ईश्वर इच्छाने आहे असं त्यांचं मत आहे. नाही एकाचं. शिष्य उवाच, ननु वनी में नहीं शक्ति भासे, वनी बिन कछु और, हे हेतुता जो दाह की, सो वनी में तिहि ठोर. हम इम पदनहु में वर्ण बिन कछु शक्ति भासत नाही, या हेतु ते जो इस इच्छा शक्ति मो मति माही. टीका, ननु शब्द संदेह का वाचक है. म्हणजे संदेह कळलं ना. मन हे जे आहे ना, ननु ननु हे शब्द संदेह वाचक आहे. वणी में ताके स्वरूप से जुदी शक्ति भासे, कहिए प्रतीत होवे नहीं.
आता अग्नीच्या ठिकाणी ते अनुवाद करायला लागला तुमचा आणि अग्नीच्या ठिकाणची पद आहे उष्णतेचं ते वेगळे भासत नाही. और पूर्व कहा दाह का हेतु जो वणी में सामर्थ्य सोई वणी में शक्ती है सो बने नहीं. आणि वणीच्या ठिकाणी जे तुम्ही पद सांगितलं की दाह करण्याची शक्ती आहे हे म्हणणं तुमचं बरोबर नाही. काहे ते कारण दाह की हेतुता कहिए जनकता कारणपणा केवल वनी में ही है. और अप्रसिद्ध सामर्थ्य वनी में माणिके ताके विषय हेतुता मानने का और प्रसिद्ध वनी में हेतुता त्यागने का कछु प्रयोजन नहीं. हो तर खंडन केलं तुमचं. कसं का खंडन केलं? त्याच्यामध्ये शक्ती वेगळी मानायची गरज नाही. आणि दुसरे कोणतं वाक्य आहे तिथं जुदी आणि दुसरं काय दाह की हेतुता कहिए हा दाह तेव्हा जाणे करण्याचे कारण जनकता दाह करण्याची जी जनकता त्याच्या ठिकाणी ती केवल वनी में ही है. मग ही केवळ वणीमध्येच आहे दाह करण्याची शक्ती. अप्रसिद्ध सामर्थ्य वनी में मानिके ताके विषय हेतुता मानने का और प्रसिद्ध वनी में हेतुता त्यागने का कछु प्रयोजन नहीं. आता जिथं वणीमध्ये अप्रसिद्ध शक्ती ही मानणं बरोबर नाही आणि वणीच्या ठिकाणी दाहकची शक्ती आहे हे का दाहकची शक्तीचं काय आताच वाक्य वाचलेलं. अप्रसिद्ध सामर्थ्य वनी में मानिके अप्रसिद्ध सामर्थ्य वणीच्या ठिकाणी मानून ताके विषय हेतुता मानने का त्याच्या ठिकाणी कारण मानायचं और आणि प्रसिद्ध वनी में हेतुता त्यागने का कछु प्रयोजन नहीं. आणि प्रसिद्ध प्रगट असणाऱ्या वणी त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही म्हणणं याच्यामध्ये काही फल नाही. जैसे दृष्टांत में शक्ति नहीं संभवे इम कहिए इस रीति से पदन के विषय भी वर्ण का समुदाय जो पदन का स्वरूप तासे जुदी शक्ती भासे नहीं. म्हणून वर्ण समुदायाचे जे पद त्या पदामध्ये शक्ती ती वेगळी शक्ती भासत नाही और ताका प्रयोजन भी नहीं. आणि त्या वेगळं मानण्याचे काही कारण भी नाही. या हेतु ते या कारणाने ईश्वर की इच्छा रूप जो न्याय की रीति से शक्ति सोई मेरी मतिमाही भासे है. अशा रीतीनं ईश्वराची शक्ती ती माझ्या बुद्धीमध्ये प्रत्ययाला येते. लक्षात नाही आलं? आलं ना. आताचाच विषय वाचला सांगितलं ना. गत प्रश्न का उत्तर. आता जे काही प्रश्न आता केला आहे नाही की नाही त्या प्रश्नाचं उत्तर आता देतात. सिद्धांत रीति से अग्नि आदि में दाहादि कार्य की सामर्थ्य रूप शक्ति का प्रतिपादन. आता अनेक पदार्थ अग्नी आहे जल आहे अनेक जे पदार्थ आहेत त्या पदार्थामध्ये शक्ती आहे. शक्ती वेगळी मानणं किंवा ईश्वराची इच्छा मानणं हे त्याचं म्हणणं बरोबर नाही. पदार्थाच्या ठिकाणी शक्ती आहे हे मानणं बरोबर आहे ते आता सांगतात. गुरुवाच प्रतिबंध होते वणीते नहीं दाह उपजे अंग उत्तेज करू जब धरे तब फिरी दहे वनी स्वसंग. हे वनी में जो हेतुता तो दाह है सब काल जो न से उपजे वनी होते हेतु शक्ति सुबाल. टीका हे अंगप्रिय अंगप्रिय कोणाला म्हणतात? शिष्याला. चला. प्रतिबंध के होते अग्नि से दाह होवे नहीं और उत्तेजक समीप धरे तब स्वसंग कहिए
अग्नि से मिला जो पदार्थ ताका दाह प्रतिबंध होते भी होवे हे. आता त्याचं उदाहरण दिलं. एक मणी आहे, अग्निशामक. ते मणी जर तिथं धरला तर प्रगट होतो, अग्नी प्रगट होत नाही. मणी जर तिथे ठेवला तर अग्नीची शक्ती प्रगट होत नाही, आणि जर काढला तर शक्ती प्रगट होते. धरे तो मणी, धरे तो दाह होवे नाही, दहा होवे नाही. म्हणजे अग्नी जाळत नाही ना त्या मण्यामुळे, आणि ते नसलं की जाळतो. जो शक्ति से बिना केवल अग्नि को दाह की हेतुता होवे, तो सर्वकाल कहिए उत्तेजक सहित प्रतिबंध काल और प्रतिबंध रहित काल की न्यायी उत्तेजक रहित प्रतिबंध काल में भी दाह हुआ चाहिए. आता त्याच्यामध्ये एक दुसरे एक म्हणे उत्तेजक, एक शक्ती शामक आहे प्रतिबंधक, आणि एक उत्तेजक म्हणे. तर ते उत्तेजक म्हणे तिथे ठेवलं पण तो दाह करतो. मग आता त्याच्यात जर एक शक्ती आहे तर मग कोणत्याही कलेला अग्नीनं दाह केला पाहिजे. जर त्या पदार्थाचा जर शक्ती आहे तर अग्नीने कोणत्याही वेळेस दाह केला पाहिजे. उत्तेजक असलं तरी पाहिजे, शामक असलं तरी दाह केला पाहिजे, जर त्याच्यात शक्ती आहे म्हणावं तर. काहे ते दाह का हेतु केवल अग्नि ता काल में भी है, और स्वमत में तो यह दोष नहीं. आणि अग्नी पदार्था ठिकाणी अग्नी प्रगट आहे, त्याच्या ठिकाणी शक्ती आहे असं जर म्हणावा तर केव्हाही हे केलं पाहिजे. असं आमच्या मतामध्ये त्याच्या अग्नीमध्ये शक्ती आहेच, पण ते मनी असल्यावर कमी होतो, नसल्यावर मात्र तिथं का तिथे अग्नीला दहाला प्रतिबंध केला, पण 10 प्रतिबंध केला का 10 नाहीचा केला, प्रतिबंध केला. 10चा अभाव असं नाही केला, आणि त्यालाच एक दुसरं उत्तेजक म्हणून ठेवलं की तो 10 पहिलाच प्रगट होतो, पहिला असलेलाच. काहे ते स्वमत में अग्नि की शक्ति अथवा शक्ति सहित अग्नि दाह का हेतु है. अग्नि म्हणजे शक्ती दाहाचं कारण आहे, केवल अग्नि नाही. केवळ अग्नी नाही, अग्नीच्या ठिकाणी एक शक्ती आहे, ती शक्ती दाहाचं कारण आहे, केवळ अग्नी नाही. जहाँ प्रतिबंध है तहाँ यद्यपि प्रतिबंध से अग्नि का तो नाश व तिरोधान नहीं भी होता. आता अग्नीच्या ठिकाणी दहा आहे, शक्ती आहे, परंतु त्याच्या प्रतिबंधक जर मनी ठेवला तर अग्नी तर आहे, पण त्याच्याकडून दाह होत नाही. तथापि अग्नि की शक्ति का नाश व तिरोधान होवे है, याते दाह का हेतु शक्ति अथवा शक्ति सहित अग्नि का अभाव होने से दाह होवे नहीं. आता त्या प्रतिबंधक म्हणाने अग्नीच्या ठिकाणी दाह करणे शक्य आहे, ते शक्ती प्रतिबंधक असल्यावर ती दाह करू शकत नाही किंवा अग्नीला नाश करू शकत नाही. फक्त दाहाची जी शक्ती आहे ती शक्ती मात्र प्रतिबंधक आहे. और ज्या स्थान में प्रतिबंध के समीप उत्तेजक आया है, तहाँ प्रतिबंध ने तो अग्नि की शक्ति का नाश व तिरोधन करी दिया, परंतु उत्तेजक ने फेरी शक्ति की उत्पत्ति व प्रादुर्भाव किया है. आता त्याचे उत्तेजक म्हणाल्यानंतर ते शक्ती त्यांनी प्रगट केली, प्रादुर्भाव केला. का जर त्याच्यात नसता तर ती शक्ती प्रगट झाली नसती आणि त्याचा प्रादुर्भाव भी झाला नसता उत्तेजक म्हणे आल्यावर. याते प्रतिबंध के होते भी उत्तेजक के महात्म्य ते दाह का हेतु शक्ति व शक्ति सहित अग्नि के होने ते दाह होवे है. म्हणून उत्तेजक म्हणे आल्यामुळे त्याच्या ठिकाणी असणार अग्नीच्या ठिकाणी असणारी शक्ती दाह करण्याचे प्रगट होते. चतुर्थ पाद का अक्षरार्थ यह है, हे बाल, अज्ञात तत्व जो न से कहिए नाश को प्राप्त होवे प्रतिबंधते और उपजे उत्तेजक से सु कहिए सो शक्ति दाह का हेतु है. हे बाळा,
प्रतिबंधाने शक्ती बंद पडते, नाहीशी होते आणि उत्तेजक कोणती प्रगट होते म्हणून. कारज का जो विरोधी सो प्रतिबंधक कहिए हे. कारणच्या विरोधीला प्रतिबंध म्हणा. याचं कारण कोणतं? शक्ती. दाह करण्याची शक्ती हे कारण आहे आणि त्या कारणाला म्हणजे सामक असल्याला प्रतिबंध करतो. कारणाला आग्नेला नाही करत. आग्नेच्या मध्ये असणारी शक्ती, त्या शक्ती ही काय करते? जाळते, दाह करते. मग ती दाह करणारी शक्ती त्याला प्रतिबंध केला त्याला आग्नेला. और प्रतिबंधक के होते कारज का साधक उत्तेजक कहिए हे. आणि प्रतिबंधक असणारा त्याची दाहकता शक्ती त्याला निर्माण करणे उत्तेजक मणी आहे. अग्नि के स्थान प्रतिबंध और उत्तेजक मणि मंत्र औषध है. मग आता ते अग्नीच्या ठिकाणी प्रगट करण्याची शक्ती मंत्रामध्ये आहे, काही औषधामध्ये आहे आणि काही मण्यामध्ये आहे. आता तूप टाकल्यावर दाह होतो का नाही? आणि एक मणी त्याच्या उत्तेजक असल्यास त्याने दाह होतो, काही मंत्रांनी होतो. आता येतोला म्हणलं नाका ताटवलं न नाका मंत्री आग्नेय होतो ना. मग मंत्रांनी आग्नेय झाल्यानंतर ते दोघांचं युद्ध असतं ना. आता दोघांच्या युद्धामध्ये जर एकाने आग्नेय अस्त्र सोडलं तर एक पावसाचं अस्त्र सोडतो. म्हणजे त्या मंत्राच्या शक्ती हे सांगायचं याच्यानं. आणि खरंच आता मग आठवलं 1-2 मिनिटं याच्या संबंधाने. मंत्रामध्ये शक्ती आहे पण नुसत्या मंत्र शक्ती नाही. जो मांत्रिक आहे ज्याजवळ मंत्र येते त्याच्याही तपास सामर्थ्य लागतं. काय बघते तिथं नाही ना. हा ते इंग्रजांनी अंबाजोगाईला गायत्री मंत्र ब्राह्मणाला सांगितलं आम्हाला मंत्र सांगा म्हणून. आता सांगायची लाज वाटते सध्याच्या काळात. जीवदशेमध्ये सगळे एखादा महात्मा सोडला तर सगळे वाईट. म्हणजे आम्ही मंत्र सांगत नाहीत. नका सांगू पण इकडून तिकडून कोणीतरी मंत्र मिळवलं होतं आणि त्यांनी सांगितलं अशा का तुम्ही नाही दिलं तर का मंत्र मिळाला. ते म्हणजे मंत्र नाही तो अक्षर आहेत. तुम्हाला सांगतो बघा आता गायत्री मंत्र. त्यांनी गायत्री मंत्र म्हणले, पाणी घेतलं आणि त्या डोंगरावर फेकलं, तो डोंगर पेटला. म्हणलं तुमच्या मंत्राने वीज वाचतो आता आदमी. पण तोच मंत्र म्हणलं त्याचं काय असेल ते त्या मंत्राने तो आदमी डोंगर पेटला विजला. मग त्या मंत्राने शक्ती आहे एवढं. पण प्रतिबंध असला शक्तीचा लोप होतो पण शक्ती नाहीशी होत नाही. आणि ती उत्तेजक म्हणे आला की प्रगटच होती शक्ती. म्हणून जसं अग्नीच्या ठिकाणी दाहकाची शक्ती तसं पदामध्ये पदार्थ ज्ञान करण्याची शक्ती आहे असं त्यांना सांगायचं वेदांताला. ज्या मणि वा मंत्र वा औषध के सन्निधान से दाह होवे नहीं. आता दुसरं एक आहे, एक औषध आहे. औषधाने त्या अग्नी मंद होतो. औषध म्हणजे एक वनस्पती आहे. ते वनस्पती कोणतं? गंध हिवर आहे. गंध हिवर जर आला त्या अग्नीत जर त्याचं गंध उघडून टाकलं तर ते दाह करत नाही. वनस्पती वेळ त्याची. नंतर हे काही लोक आपलं सामर्थ्य दाखवणे करतात. आम्ही अग्नीतून पैसा काढला असं आमच्याजवळ शक्ती आहे. पण ती काय करतात, ते गंध हिवऱ्याचे गंध करतात माहीत न होऊ देतात आणि मग तिथं आपल्याला पैसे तेलाचे पैसे काढतात. मग लोकांना वाटतं काय महाराज तर आपल्याला तेलाचा पैसा काढतो. हे नाटक असते. पण विषय सांगायचा की गंध हिवर बी अग्नीची शक्ती बंद करतो. असं एक महाराज मला सांगितलं. महाराज म्हण का तुमची परिस्थिती होण्याकडे सांगतो. म्हणजे काय सांगता ऐकून घेतलं. काय नाही, औदुंबरात बी आपल्या धोत्र्याचं ह्याला कमरेला खावायचं
आणि आंघोळ करताना सोडून द्यायचं. मग तुम्ही जिथं आंघोळ तिथं ते उंबर उगवलं, लोक काय बाबांचं सामर्थ्य आहे की बाबाने आंघोळ केलं त्या पाण्यात उंबर उगवला. अरे पण कशामुळे फसवायचं लोकांना? चला, लय लोक नाटक आहेत काय. म्हणून गुरुजी आबा खरे महात्मे वस्तुस्थिती असल्यावर खरं स्वरूप मिळत असतं. असं काही रद्दीशी ज्याच्यावर काय उपयोग नाही. ज्या मणि वा मंत्र वा औषध के सन्निधान से दाह होवे नहीं सो प्रतिबंधक है. म्हणजे आम्ही ते धावत नाही ते सगळे प्रतिबंधक आहेत. औषधी मणी मंत्र इथे एक अग्नी झाला काय ना त्याचं त्या दिवसाळ पस्तीस पिंपळगाव आहे ते असं चर खांदायचा खड्डा असा लावून त्यात ते लाकडं टाकायचे आणि त्यांचे मंत्र्यांनी ती अग्नी पेटून ते मंत्र अग्नी शांत करायचं. मग लोक त्याच्यात पळायचे. त्या मंत्र्यांच्या अग्नीची दाहकता कमी केली ना. काय म्हणते की त्यांना बघ चला येईन मला आता. फक्त मंत्र शक्य आहे दाह करण्याची बंद करण्याची. ज्या मणि मंत्र औषध के सन्निधान से प्रतिबंधक होते भी दाह होवे तो उत्तेजक है. आणि ते सगळे जरी असले तरी धावत असतात तिथं उत्तेजक मणी आहे. मग गुरुवाक्य शीश रीतीय सब वस्तू में तू शक्ती लेहू पिछानी. मग अशा रीतीने सगळ्या वस्तूच्या ठिकाणी शक्ती आहे समोर. बिना शक्ती नाही कछु काज होवे यह निश्चय माने. आणि कोणत्याही पदार्था ठिकाणी शक्ती असल्याचं कार्य होत नाही हा निश्चय माना. टीका. हे शिष्या एक चरण आहे. हरि उच्चारण अनंत पापर असे जाते लयचे क्षण मात्र. मग ह्याच्यात शक्ती आहे किंवा नाही. हरी हे पद आहे त्याचा उच्चार केला. आनंद पापर असे नाही शेतात है का नाही शक्तिवाद. आता मग संशय याच्यावर जेव्हा का नाही नाही सांगतो मला तसं नाही सांगतो. हरे उच्चारण पापरात जसं लक्षण होतं ही गोष्ट खरी. मग आमच्या ठिकाणची दुर्बुद्धी का जात नाही. हरिपाठ पाठ असतोच तरी मग हाय का नाही शक्ती त्यात. तर त्याच्यात अनाधिकारी असल्यामुळे निदान हरिपाठ म्हणच्यावर तरी तुझं मन शुद्ध होतं. पण मी अखंड राहत नाही हे तुझा अभ्यास कमी. तसं नसतं. हे सगळं कळायला पाहिजे. हरिउच्चारण पापराशी जाते हे कसं नाही. हरिउच्चारण ज्यावेळेस चालू त्यावेळेस ते मन शुद्धच राहतं. पण तप कमी असल्यामुळे संस्कार मावळत नाहीत पुन्हा जागे होतात. का? हलके संस्कार जागे होण्याचा पदार्थ संबंध झाला ना. म्हणून कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी आपली शक्ती आहे झालं. हे शिष्या वनी की न्यायी जल आदि सर्व पदार्थांविषयी तू शक्ती पिछान. म्हणून हे बाबा सगळ्या पदार्थ ठिकाणी पाणी अग्नी वारा यांच्या ठिकाणी शक्ती आहे असं समज. शक्ती से विना किसी हेतु से कोई कार्य होवे नहीं. शक्तीशिवाय पदार्थ शक्ती असल्यावर कोणतेही कार्य होत नाही. सार्ध शंकर छंद से शक्ती का प्रयोजन कहा. अर्ध शंकर जे दोह्याचं अर्ध पद आहे त्यात शक्तीचं वर्णन सांगितलं. शक्तीचं महत्व सांगितलं.
पूर्वजों शिष्य ने प्रश्न किया था, शक्ति वनी से भिन्न प्रतीत होवे नहीं। ताका समाधान कहने को अर्धशंकर से शक्ती का अनुभव दिखावे है। म्हणून पदार्थ ठिकाणी अग्नी ठिकाणी वेगळी शक्ती प्रचलित नाही म्हणून त्याचं चिंतन सांगितलं। अर्धशंकर छंद। अब शक्ति या में है नहीं वह शक्ति उपजी और यह शक्ति को प्रसिद्ध अनुभव लोपी है कि कठोर। ठीक है। इस ऊपर कहिए अर्धशंकर का छंद का यह अर्थ है। अब कहिए प्रतिबंध के सद्भाव काल में। आता अब म्हणजे वर्तमान काळामध्ये प्रतिबंध शक्तीचं प्रतिबंध ही सांगितलं गेलं। प्रतिबंध के सद्भाव काल में प्रतिबंधाच्या अस्तित्व कालामध्ये शक्ति कहिए दाह करने का सामर्थ्य या में कहिए प्रज्वलित अग्नि में नहीं है। और फिर उत्तेजक के सद्भाव काल में वह और शक्ति उपजी है। हो, ती प्रतिबंध असल्यामुळे ती शक्ती प्रतिबंध झाला आणि त्याचा उद्देशक मन झाल्यानंतर ती शक्ती पुन्हा प्रगट झाली। यह शक्ति का प्रसिद्ध अनुभव ठिकरनाथ आदिकन के कौतुक के देखने वाले सर्व लोकन को है। हे पाहणारे लोकांना सगळ्याला अनुभव आहे। किस लोकन के अनुभव को हे शिष्य तू किस ठिकाणी लोपेगा? हे कोणत्या ठिकाणी थांबणार? अनुमिति प्रमारूप इस अनुभव का किसी प्रकार से लोप बाध संभवे नहीं। अनुभव म्हणजे अनुमान अनुमिती अनुमान आणि अनुमिती तिथं असल्या जर केले तर त्या पदार्थाच्या ठिकाणी त्या शक्तीचा लोप होत नाही। विचारण जर केलं तर अनुमिती या शब्दाचा अर्थ ही तर पदार्थाच्या ठिकाणी शक्ती आहे याचा विचार जर केला तर ती शक्ती कळेल। म्हणून आता पदार्थाच्या ठिकाणी शक्ती आहे। एक अभंग म्हणतो मी तुम्हाला। नाम तुझे नारायणा फोडी पाषाण नाम घेतले वाल्मिकाने फुटले टोम त्याला पाणी। टोम माणसं मारायचं त्याच्याकडे होता। असं एक गजासारखा गजा आहे ना म्हणजे तसले त्याला टोंपा म्हणायचं। तर ते माणसं मारायचा। मग त्याला नारद भेट झाल्यामुळे ते आता काय करते रावलं तिथं आणि बसलं राम राम राम। त्याला पानं फुटले। काय आता काय म्हणलं मी? नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला फाना। जर भगवंताचं नाव घेतलं पाषाण विगरतो आणि नाम घेतले वाल्मिकांनी फुटले टोमत्याला पाणी। तेव्हा उदकावरी तरले पाषाण हे महिमा नामाचे। अरे पाण्यावर जर ठरले ही नामाची शक्ती आहे त्याला। हो, आता जरा थोडा विचार का पुढे त्याच्या पुढे थोडा विचार का। नाम वाल्मिक माणसा महाराज धंदा करत होता। तेव्हा वाल्मिकांनी काय करायचं? माणसं मारायचे द्रव्य। पण त्या नामाच्या शक्तीनं रामप्रभूच्या पुढे 1000 वर्षांना अवतार व्हायचा। त्या अगोदर चरित्र राहिलं हे नामाची शक्ती आहे। हो, असं पुढे 1000 वर्षांना अवतार झाला प्रभूचा, पण अगोदर राम लिहिले। हो, काय होणार राम अवतारात? रामचरित्र कसं घडणार ते किती श्लोक लिहिले? रामायण वाल्मिकी किती लिहिले? किती श्लोक? 100 कोटी। कोणी लिहिलंय? वाट माऱ्या वाल्मिको। पूर्वी काळामध्ये वाल्मिक हे होता, वाऱ्या गुंड होता, पण तो पुन्हा नारदाच्या भेटीनं संतांच्या सांगितलं हे झालं। मग नाम बरया बरंत नाम स्मरे नीलकंठ तोही हळहळे नामी शीतळ झाला। त्याने विष पेलते
आणि त्या विष पेल्यामुळे सगळ्या अंगात दहा झाला. म्हणून त्याने नाम घेतलं, हरी 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 हा मंत्र शिवाचा. त्या मंत्राने शंकराच्या ठिकाणचे 10 कमी झाले. म्हणून त्या नामामध्ये शक्ती आहे. हो, असं शास्त्राने सांगितलं. मग तुम्ही घेता का नाही घेता ते तुमच्याकडे, ते करणं न करणं तुमच्याकडे. त्या गुरुजी मला सांगायचं, आईनं ताट वाढून ठेवलं, आता खाणं न खाणं तुझ्या स्वाध्याने. खाल्लं तृप्ती होती, नाही खाल्लं उपास मरशील. तसं शास्त्रात चिंतन जर केलं तर जन्म मरणातून मुक्त होशील, स्त्री तापातून मुक्त होशील आणि अखंड सुखात रमशील. जर नाही खाल्लं तर जन्म मरण फेल पडशील. चला, सिद्धांत की रीति से शक्ति का स्वरूप और शक्ति में प्रमाण निरूपण किया. आता सिद्धांत मताने, वेदांत मताने शक्ती स्वरूप सांगितलं आणि त्याला प्रमाणाने सांगितलं. प्रमाण म्हणजे आता सांगितलं ना, वन. हा, शास्त्र प्रमाण. अन्य मत की शक्ती का खंडन. आता अन्य मत जे आहेत नाही त्याच्या मताचं खंडन ते आता उद्या. कुंडली त्यानं ही थोडं घ्यायला पाहिजे. हे वाटतंय लक्षात राहतंय, पण लक्षात राहिल्यावर माणूस मुक्त होईल. कळण्याची शक्य आहे पण राहण्याची शक्य नाही. का नाही रे? कळण्याची शक्य, राहण्याची शक्य नाही. काय कारण? भावना आहे, आचार विचार आहे, पण ती राहत नाही. काय कारण? मूर्ख बी नाही, आचार बी आहे, पण शास्त्राचे संस्कार राहत नाही, शास्त्राचे सिद्धांत राहत नाही. का? मनन निध्यासन नाही का? मला ते नाही पाहिजे होते, अभ्यास नाही. ते नाही पाहिजे होतं मला. विक्षेप पाहिजे, विक्षेप. आता हे झालं, ते पेपर टाकू. हे झालं, दादा चहा प्यायचं नाही का? हे विक्षेप. आचार आहे, तप आहे,